क्या बात आहे शैलेश पाटील, ऑल टीम शुभेच्छा. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये अडवला एक सिंगलनं. गणेशनं आपला अकाउंट सदानंद ना आपला अकाउंट ओपन केलंय. संगणक सनी सलामीला आलेत. इथे बॅटला चेंडू स्पर्श झालाय की काय आवाज तर आला होता संतोष तरेंच्या माध्यमातून. एक सिंगल. दोन्ही गोलंदाज दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी गोलंदाज प्रल्हाद नाईक यांच्या चेंडूवर सिंगल धावा घेऊन आपले अकाउंट ओपन केलेत. संघाची टोटल 2. हनुमान भावाले, विजय केने, यशवंत केने साहेबांचा संघ देखील आपण इन मध्ये पाहणार आहोत. वेलकम. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. संजयभाई म्हात्रेंचा पहिला सामना आहे. नक्कीच अगदी एस्ट्यांना चिपकून नेहमी एस्टरक्षण करताना आपण पाहतोय. BPL स्पर्धेचा विजेता संघ राहिला होता गावदेवी भादवड. काय कमालीचं प्रदर्शन राहिलं होतं. नाईट स्पर्धा. इथे शॉट थर्डमॅनला चेंडूला अडवलाय. एक सिंगल. विजयजी केने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जितेंद्र पाटील विजय स्पोर्ट खांडपे संघाचे खेळाडू आणि संघटनेचे उपाध्यक्ष आपलं देखील स्वागत. इथे चेंडूला अगदी सोडून दिला होता. प्रल्हाद नाईक यांनी एस्टनचा वेध घेईल की काय असा अंदाज त्या नव्हता. मात्र पंचांनी इथे इशारा केलाय. धाव पूर्ण झाली लेग बायच्या स्वरूपात. 5 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी. इथे देखील चांगला चेंडू इथे आपण पाहिला आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत 4. 3 बॅट न आल्या, 1 बाईज लेग बाईज. काय प्रल्हाद नाईकनं सुरुवात केली चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून. सीझनचा पहिला सामना 24-25 क्रिकेट हंगामाची सुरुवात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक आपण पाहतोय. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल डे असणार आहे. बघूया कुठला संघ या अध्यक्ष चषकावर नाव करतोय. गत वर्षीचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे आणि उपविजेता गावदेवी भादवड हे 2 संघ राहिले होते. नक्कीच मानकुलीच्या ग्राउंडमधून भादवड संघ क्वालिफाय झाला होता आणि होम ग्राउंडवर वीर तानाजी दापोडे. सिनियर गोलंदाज मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र म्हात्रे. इथे चेंडू पंचांनी बिमारचा इशारा केलाय आणि 1 2 का 4. 5 धावा. पहिल्या ओव्हरची भरपाई जवळजवळ इथं पूर्ण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 5 होत्या आता 10 झाल्या. मच्छिंद्र म्हात्रेनं पहिल्या चेंडूवर अगदी खांद्याचा भरपूर वापर केला असावा आणि हा चेंडू फीड असेल. वेलकम मोहनभाऊ, आपलं देखील स्वागत आहे. हिट रहो फिट रहो. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक चांगलं व्यक्तिमत्व खेळाडू आहेत. श्री समर्थ. नक्कीच फ्रीट कायम असेल. धावसंख्या डबल अंकामध्ये 10. 4 वर 5 आले होते. इथे निशाणा साधलाय. मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप. वाईट +1. अजूनही फ्रीट कायम. संजयभाई म्हात्रेंची मच्छिंद्र म्हात्रेने इथे डोकेदुखी वाढवलेली आहे. चांगले गोलंदाज आहेत. पहिली स्पर्धा खेळतात. नक्कीच थोडासा शांत डोक्याने इथे गोलंदाजी करावी लागेल.
मनोहर तरेसर आणि रवींद्र तरेसरांकडून देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा. भिवंडी तालुक्यातील दोन उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि भिवंडी होम मिनिस्टर मनोहर तरेसर आपले देखील या चषकामध्ये सहर्ष स्वागत. रवींद्र तरेसरांचं देखील आपण स्वागत करूया. धावसंख्या 12. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या. इथे चेंडूला अगदी सरळ बॅट न केल्या यशवंत तरे चेंडूला उचलतायत दुसरीसाठी. सनी पाटील डेंजर एंडला होते. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 14. हा चेंडू चांगला टप्पा, चांगली लाईन अँड लेंथ, काय चेंडू टाकला. आणि अगदी संजयभाई म्हात्रेंनी देखील हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गॅदर केलेला आहे. इष्टांच्या मागे मच्छिंद्र पाटील म्हात्रे ओव्हर द विकेटनं. इथे देखील चेंडूला आता उडवलाय. 2 शतरक्षामधून चेंडू एका टप्प्याने लॉंग लेका सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. वेलकम. भिवंडी तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख नक्कीच यशवंतजी केनी साहेब, अरविंदजी भोईर साहेब, आपलं वेलकम. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 18 अंकावर. इथे दांडी गोल मच्छिंद्र म्हात्रेनं इष्ट्या उद्ध्वस्त केलेत. फलंदाज सदानंद. विजय स्पोर्ट खांडपे आणि जॉनमन भावाले दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करू. विजय स्पोर्ट खांडपे आणि जॉनमन भावाले दोन्ही संघ इथे पोचलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. गणेश पाटील आलाय, विनोद आलाय, बाईचा इशारा केलाय गरज सरांनी. धावसंख्या 19. शेवटचा एक चेंडू. मच्छिंद्र म्हात्रेनं या ओव्हरमध्ये तब्बल 2 वाईट 1 बिमार असे अतिरिक्त 3 चेंडू फेकलेत. बघूया शेवटचा चेंडू लॉंग रनअपनं मच्छिंद्र म्हात्रे. इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं समोर ठेवलाय. प्रल्हाद नाईक चेंडूच्या समोर येत आहेत. सनी पाटीलनं 2 धावा इथे कंप्लीट केलेत. धावसंख्या 1-21. धावा 10.50 ची सरासरी. नक्कीच आज होम ग्राउंडवर नक्कीच प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा वाढणार आहेत. तुफान पिंपलास मात्र होम ग्राउंडवर खेळताना खेळाडूंवर दबाव खूप असतोय. कुठल्या क्षेत्रक्षावर जर एखादा चेंडू गेला, झेल सुटला तर बाहेरून भरपूर आवाज येतोय. किशोर आणि कुणाल एक जुनी जाणती जोडी आहे. जगदीश म्हात्रे आज खुश आहेत.
शैलेश म्हात्रे चांगला चेंडू स्विंग अँड मिस. 30 लाईन 30 दिशा आणि तोच टप्पा. शैलेश म्हात्रे खूप मोठं नाव शैलेश म्हात्रेचं देखील आपण या संघामधून ऐकतोय. हा चेंडू देखील डॉट. काय चांगली लाईन पकडलेली आहे शैलेश म्हात्रे. शॉर्ट रनअप न इथे हा चेंडू वाईटचा इशारा आलाय पंच शिवाजी मडवी सरांचा. धावसंख्या 22. बावीस धावा. 14 चेंडू मध्ये 22. त्यामध्ये नक्कीच आपण पाहिले तर मच्छिंद्र म्हात्रेनं 2 वाईट 1 बिमार आणि शैलेश म्हात्रेनं आता या ओव्हरमध्ये 1 वाईट अशा अतिरिक्त धावा आपण पाहिले तर 8 खर्च झालेले आहेत. 9 वाईटला 1 सिंगल देखील केली होती. हा चेंडू उडवलाय यशवंत तरे आहेत. लॉंग ऑन रिझनला मिळेल फक्त 1 सिंगल. धावसंख्या 23. महेश जोशी वाईट. धावसंख्या 24. नक्कीच अतिरिक्त जे चेंडू आहेत भादवड संघाची डोकेदुखी. लालचंद तरे, प्रल्हाद नाईक, यशवंत तरे, संतोष तरे अगदी शिमारीच्या लगत. त्यानंतर मच्छिंद्र म्हात्रे आहेत डीप स्वीपर कव्हरला. हा चेंडू तेज तर्रार. चांगली गती दिली होती. अगदी सरळ हाताने हा चेंडू फेकला होता. हा चेंडू देखील इथे फलंदाजांना परतावं लागेल. सनी पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज चंदू पाटील. आज गणेश पाटील संघामध्ये आहे की नाही समजत नाही, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय. गणेशचा अजून खालच्या क्रमांकावर ठेवला आहे. एक सनीचा बघूया काय प्लॅनिंग असेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. इथे परतावं लागेल. फलंदाज चंदूना आल्या पावली माघारी. शैलेशनं देखील चांगली सुरुवात. 2 वाईट जरूर टाकले, मात्र धावा खर्च केलेत फक्त 3. नक्कीच बघा, जी आपली नियमावली संपूर्ण सीझनसाठी बनवलेली आहे,
चाचणी स्पर्धेपासून पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद कुठल्याही खेळाडूंनी मैदानामध्ये ऑन सामन्यामध्ये करायचं नाहीये. नक्कीच नक्की जे काय आपल्याला बोलायचं ते मीटिंगमध्ये फक्त तुम्ही विषय मांडू शकता. पंचांना कुठल्याही प्रकारचे आपण अपशब्द मैदानामध्ये वापरायचे नाही आहेत. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ नियमावली बनवताना अगदी संघातील सर्व संघनायक सर्व पदाधिकारी सर्व खेळाडूंना विश्वासात घेऊन नियमावली बनवली जाते, हे खूप महत्त्वाचं आहे. विजयजी केने आपलं देखील सहर्ष स्वागत. चौथा ओव्हर सुरू आहे. भावाळे आणि कानपे आपण तयार राहा. संजयभाई म्हात्रे 16 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेत. बघूया यष्टीरक्षक प्रल्हाद नाईक झेल ड्रॉप केलाय. झेल कोणाचा होता तर हा झेल विनोद सारख्या फलंदाजाचा इथे सोडलेला आहे. नक्की सरावाचा थोडासा प्रभाव जाणवतोय. सूर्यनारायणची किरणं आलेत. प्रल्हाद नाईक वारंवार आकाशाकडे पाहत आहेत, इशारा करतायत. बघूया गणेश खूप उशिराने आलाय. 5व्या क्रमांकावर आणि फक्त 5 चेंडू आहेत. बघूया गणेश एक ओमसाहेब पिसे संघाचा मोठा नाव. चेंडूला विसेप मध्ये केलाय. यशवंत तरे इथे दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज विनोद धावचित बाद. सुधाकर म्हात्रे नक्कीच ओमसाहेब पिसे संघाचा देखील सराव कुठेतरी कमी असावा. ग्राउंड आहे त्यांना मात्र काही खेळाडू सुरुवात आहे. जसजशा स्पर्धा पुढे सरकतील सरावाला सुरुवात करतील. नक्कीच संघातील सहकारी संघनायक आता प्रत्येकाला ऑन करणार आहेत की आपल्याला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. सीझनमध्ये तब्बल 28-29 स्पर्धा बुकिंग आहेत. संजयभाई म्हात्रे यांच्या शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. पिसे संघ 4 बाद 26 वर पोहोचलेला आहे. वेलकम जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे विलास पाटील सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू फलंदाजाला आमंत्रण दिलेले आहे. संजयभाई म्हात्रे यांची चांगली लाईन अँड लेंथ आहे. गणेश पाटील यांच्यापासून चेंडूला काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. पुढे आलेत. स्टेपवरून चेंडूला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर ताकदीचा पुरेपूर वापर आणि गणेशच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला षटकार 5व्या क्रमांकावर पाठवलाय. गणेशने सांगितलंय की यापेक्षा वरती मला संधी दिली असती तर अजून धावा बनवल्या असत्या. धावसंख्या 32. शेवटचे 2 चेंडू. इथे बॅट काट आणि अगदी गणेशनं आपली जागा सोडलेली आहे. आणि ही खरी मित्रांनो खेळावर वृत्ती आहे. हा क्रिकेटचा विजय आहे. खेळामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी आपण पाहिला अशोक म्हात्रे 12 बॉलमध्ये 50 केले. 3 मध्ये 11 होत्या आणि स्वतः पंचांनी आऊट न देता चेंडू त्यांच्या हाताला ब्रश झाला होता आणि आपली जागा सोडली होती. हे खूप महत्त्वाचं आहे. नक्की संजयभाई म्हात्रे 2023-24 या हंगामामध्ये उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम विजय स्पोर्ट कानपे, विजेंद्र पाटील, ऑल टीम. सोपान शेवटचा चेंडू आहे. धावा बनल्यात 32. बघूया कितीचं लक्ष राहील. गावदेवी भादवाड गत वर्षीचा चाचणी स्पर्धेचा उपविजेता संघ. चांगला चेंडू इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या इनिंगची समाप्ती आणि ओमसाहेब पिसे संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्यात 32 आणि विजयाचं लक्ष आहे 33 धावांचं. आपण जाऊया भावाळे आणि खांडपे या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करू. कल्पेशजी मस्के या, आपण या दोन्ही मान्यवर या.
संदेशजी आणि कल्पेशजी दोन्ही मान्यवर आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. चला जय हनुमान भावळे आणि विजय स्पोर्ट खांडपे असे दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. हाऊस ऑफ आर.के. बिल्डर्स टॉस बॉक्स भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा 2024. वेलकम विजेंद्र पाटील, आपलं सहर्ष स्वागत. विजयजी केने आणि आमचे दोन्ही मान्यवर आम्हाला जॉईन होतात. आपलं देखील टॉस बॉक्समध्ये खूप खूप स्वागत. पहिल्या फेरीचा सामना 4 ओव्हरचा असेल. दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला अध्यक्ष चषक अरविंदजी भोईर आणि कुंदनजी पाटील यांचा लोगो, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचा लोगो आहे. भिवंडी ग्रामीण अध्यक्ष चषक. कोण आवाज देतील? यस, विजेंद्र पाटील, काय म्हणणं आहे? अध्यक्ष चषकची मागणी आणि अगेन्स्ट भिवंडी ग्रामीण आलाय. खूप खूप धन्यवाद आमच्या दोन्ही मान्यवर. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. मान्यवरांकडून देखील दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा. विजयजी केने, नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो नक्कीच. पहिली स्पर्धा आहे, सीझनची सुरुवात आपण या चाचणी स्पर्धेपासून सालाबादप्रमाणे करतोय. कसं वाटलं आहे क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर? क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण? कारण का आता सुरुवातच आहे आणि कसं केलं ते आता समजेल क्रिकेट. नक्की. संघामध्ये काही एक नवीन चेहरा आपल्या या चालू सीझनमध्ये जॉईन झाला आहे? नाही, नवीन झालं नाही, त्या झालं तर ते आलं बी नाही. काही हरकत नाही, येतील. स्पर्धा खूप मोठी आहे. तर समोरचा संघ विजय स्पोर्ट खांडपे आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. कुठल्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा असतील? आपण पाहिलं समोरच्या संघामध्ये विजेंद्र पाटीलसारखा एक चांगला फलंदाज आहे. आपल्या संघाचा सराव सुरू आहे सध्या, की या स्पर्धेपासून सराव सुरू होईल? आता 5-6 दिवस झाले सराव चालू केलेला आहे. सराव तर पूर्ण आहे नाही, तरीसुद्धा नरेश, पप्पू आहे, औषा आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. मनोज संघामध्ये आहे? हा आहे ना. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. विजेंद्र, नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? नाही, मी फलंदाजीच घेतली असती, कारण की पहिला बॅटिंग केली ना का मग पिचचा पण अंदाज येतो, कसं खेळायचं कसं नाही ते समजतो. नक्कीच. अगदी आपल्या मनसच्या चांगल्या दिशेनं निर्णय आपल्याला मिळालेला आहे. कसं वाटलं आपल्या अध्यक्ष चषकाचं आयोजन नियोजन आहे पिंपळासच्या क्रीडानगरीचं? मागील काही वर्षापासूनच्या आयोजनामध्ये आणि या वर्षीच्या आयोजनामध्ये फरक आहे. चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंड पण खूप चांगला आहे. मागच्या वर्षी थोडंसं आउटफील्ड खराब होती, पण यावर्षी खूप चांगला ग्राउंड बनवला आहे. त्यामुळे पिंपळास जे 40+ क्रिकेट मंडळ आहे त्यांचा धन्यवाद. आपल्या संघामध्ये काही नवीन खेळाडू जॉईन झालेत? हो, माझे जुने सहकारी आहेत 40+, ते इन झालेत आणि एक 45चे खेळाडू आहेत ते पण झालेत. 2 प्लेयर आम्ही नवीन खेळवतो या चाचणीसाठी. काही सराव चर्चा मैदान आपल्याकडे उपलब्ध झाला असेल? सध्या आपला 40+चा सराव सुरू आहे का? सध्या सराव काहीच नाही आहे, ग्राउंडचं काम चालू आहे. तर बघूया आता, सरावच मॅचमध्येच सराव होईल. क्या बात आहे. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे. जय हनुमान भावळे संघाचे संघनायक विजय केनीनं आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे विजय स्पोर्ट खांडपे संघाचे संघनायक विजेंद्र पाटील या टीमला. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र सौरभ पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थैंक यू सो मच कलराम जी के लिए आलेल्या तमाम लड़क्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. करूयात आपण स्पर्धा पाहता. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024-2025 चा भव्य दिव्य ही क्रिकेटचा आज मेळावा आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस भिवंडी
ग्रामीण 40+ क्रिकेट बनलं तर क्रिकेटला सुसज्ज बनवण्याचं काम अध्यक्ष अरविंदजी भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. यांची पुढचं पंच कमिटी तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी. पीसी टीम 12 मॅन. बघा इथे बसा 12वा. दादा इथे बसा. जव्या मैदानाकडे जिथे लक्ष पार करायचं आहे तुम्ही पाहताय 33 धावेचा आणि गोलंदाज आला गोलंदाजीसाठी आणि फलंदाज स्ट्राईक केला तुम्ही पाहताय. गेम ऑन लेट्स प्ले. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर इथे आहे आपण पाहताय. बघा पडद्याच्या मागे गावदेवी ओवळी पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या मागे बघा सुशिक्षित प्लीज लक्षात घ्या. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस वरती बॉल चालला फॉरीलाईच्या दिशेनं. अप्रतिम फिल्डिंग त्याला अपयश. बॉल सीमा पार ठोकला. दमदार दर्जेदार चौकार आणि सुरुवात केली आहे या चौकाराच्या बरोबरीनं तुम्ही पाहता प्रल्हादनं आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 5 या कड्यावरती. 5 धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. इथे झेल होता. या बॉलवरती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खालीला लावून साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. 33 लक्ष पार करायचा. लो स्कोरिंग मॅच. इथून गोलंदाजी चांगली झाली ओमसाई पीसी टीमची. तर मात्र या मॅचमध्ये खूप मजा येईल पण गोलंदाजी होईल का चांगली. पंढरनाथ आला बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता. पुन्हा एकदा शपल जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट लागोपाचे 2 बॉल डॉट. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. 4 बॉलमध्ये 6 धावा कर्ज. पहिला बॉल वाईट त्यानंतर चौकार. झेल ड्रॉप झाला प्रल्हादचा. 2 बॉल डॉट तुम्ही पाहता. तिसरा पण इथे डॉट. इथे रन आउटची सदीन आणि इथे रन आउट. गरज होती का. गरज नसताना रन आउटची विकेट इथे रॅली झाली आहे प्रल्हादची आणि इथे मोठा मासा गळाला तो देखील रन आउटच्या स्वरूपात. धक्का पहिला गावदेवी भादवड संघाला. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. यशवंत आलाय. षटकातील पुढचा बॉल. ऑन द कार्पेट. व्हॉट अ शॉट.
अप्रतिम क्लासिस स्टेपवरती शॉट ही परमनंट क्लिकचा फटका बॉल सीमा पार आला यशवंतच्या बॅटमधनं आल्या स्वागत चौकार. डुंगे संघ साई कृपा डुंगे संघ रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ डावा धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 10. युवराज आला बॉलिंग ट्रॅक वरती या दुसऱ्या षटकामध्ये. संजय मात्रेला तुम्ही पाहताय 3 बॉल डॉट. या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल चाललाय आता सरळ मागे बॅकअप आहे तिथे फर्स्ट टीमच्या फिल्डर कडनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं डावा धाव पलकावरती 11 या आकड्यावरती 11 रन तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. गावदेवी भादवड होम साई पिसे या दोन टीम मध्ये मॅच 33 उभारल्या आहेत धावा येणाऱ्या 4 षटकांमध्ये. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. फटका अप्रतिम बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने तिकडे फिल्डर आहेत. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती 12 या आकड्यावरती 12 रन तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. फटका चांगला आहे बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने फिल्डर धावतोय. एक केली आहे दुसरीचा प्रयत्न करत असताना संजय मात्रेची विकेट कॅरी विकेटचं पतन. फटका बाईटच्या रनांमध्ये उंच उडाला मिस टायमिंग फिल्डर पुढे लॉंग ऑनचा पकडलाय जेल विकेटचं पतन फलंदाज बाद.
जी जर चांगली झाली मॅचला कलांनी देईल 33 धावा जरी असल्या तरी गोलंदाजी हा अटॅक असं सांगत असताना तुम्ही पाहता पीसी टीम हलक्या हातानं या बॉलला खेळला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेला फिल्डर वेगानं थ्रो खराब आला तुम्ही पाहिला कशा रीतीने थ्रो केला बघा या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 2 धावा पुढे जात असताना 15 या आकड्यावरती 18ची गरज आहे 13 बॉलमध्ये 18 मॅच बनू शकते अल्पेशीतून अशा मॅचेस तुम्ही पाहिल्यात बॉल टू रन इक्वेशन देखील कधी कधी होत नसतं 1 बॉलमध्ये 6 बनवताना पाहिल्या 6 बॉलमध्ये 1 देखील झाली नाही षटकातील पुढचा बॉल शफल झाला तर अक्रॉस द लाईन बॉल चालाय सरळ तुम्ही पाहता बॉडी लाईनच्या दिशेनं तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे दुसरा 2 षटकाचा खेळ संपत असताना धाव फलकावरती 16 आणि आता समीकरण उरलंय बॉल शिल्लक 12 मध्ये 17 ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत विनोदाला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये बॉल शिल्लक 12 मध्ये 17 हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे दोन्ही मॅच टीमसाठी हे षटक खूप महत्वाचं आहे मॅच जिंकेल कोण याच्याकडे लक्ष कमबॅक होईल का विनोदला कमबॅक करायचं आहे आणि तो सज्ज झाला आहे तिसऱ्या षटकामध्ये ओम साई पीसे टीमचा हा तिसरा गोलंदाज समोर तुम्ही पाहता यशवंत कोण आहे फटका चांगला बॉल चाला व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक व्हॉट अ स्ट्रोक काय फटका होता वेट ऑन वॉच आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर ठोकला हा डीप पॉइंट सीमा पलीकडे 6 धावेन करता थँक्यू शैलेशा पाठपद षटकार बॅकफुटला जाऊत असताना जागेवरती का फटका होता दर्जेदार डी पॉइंटला बॉडी लाईनच्या बाहेर फटका तुम्ही पाहिला षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये गॅप मध्ये आणि बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला षटकाने ठोकला अप्रतिम चौकार थँक्यू काय फटकेबाजी मॅचला कलाटणी याच्या पहिल्या शॉट अप्रतिम होता षटकारसाठी का बॅटिंग करतोय खूप चांगली बॅटिंग उडवलाय बॉल झेलची शक्यता पकडलाय झेल विकेटचं पतन एक षटकार एक चौकार त्यानंतर त्याचा विकेट कॅरी झाला आणि आता समीकरण 9 बॉल 7 ची गरज
बाद झाला शैलेश, त्यानं त्याचं काम पूर्ण केलं. षटकार अप्रतिम होता, काय फटका होता, बाकफुटला गेला, उजवा पाय बाजूला, त्यानंतर लेन मध्ये आला आणि हा फटका डीप पॉइंटला षटकार होता ना, क्लास होता या फटक्यामध्ये आणि तो क्लास दिलं होतं गावदेवी फाडवरच्या शैलेश रावावरती. त्यानंतर चौकार आणि तो बाद झाला आणि आता समीकरण तुम्ही पाहताय, बॉल शिल्लक आहेत 6 आणि 9 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या आहेत विजयासाठी. तुम्ही पाहताय 7 धावेची गरज, माफी असावी. फटका अप्रतिने, जेलची शक्यता, पकडलाय जेल आणि आणखीन एक धक्का, तू चल में आया, धक्के पे धक्का. आठ बॉल विजयासाठी 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. पहिल्या 2 बॉलवरती जर विचार केला अल्पेश, षटकार चौकार आला नसता, मॅच बनली असती. आणि आता समीकरण तुम्ही पाहता, बॉल टू रन इक्वेशन, हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये शेवटच्या 6-7 राहतील का, येईल का हा डॉट बॉल, का मोठा फटका येईल. हा बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीनं षटक संपलं 3रं. समीकरण तुम्ही पाहताय, येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि गरज आहे ती 7 धावेची. धीज आहे. हो, धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवरती अल्पेश षटकार, चौकार असा वाटला, मॅचची हवा पूर्ण निघून गेली, पण हे मंजूर नाहीये ओम साई पीसेच्या गोलंदाज विनोदला आणि त्यानं कमबॅक. लागोपाठचे 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर डॉट. समीकरण 6-7चं हे क्रिकेट आहे, अनिश्चितांचा खेळ आहे, सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. आणि तुम्ही पाहिला क्रिकेटचा खेळ आणि नक्कीच श्री समर्थ कृपा वेलनेस सेंटरचे मोहनदाजी पाटील, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून उद्या देखील सोडायच्या क्रीडा नगरीमध्ये कॅम्प लावण्यात आलेला आहे. शुगर, ब्लड आणि त्याच्यानंतर तुम्ही डायबिटीस, 1 तास खूप महत्त्वाचा, 1 घंटा नक्कीच एक्सरसाइज करा असं सांगत असताना 40+ आहात तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि यांच्या माध्यमातून बघा, वजन कमी करा, वजन वाढवा, खूप चांगली. आपण त्याचं स्टेटस देखील आम्ही पाहतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. मोहनदास पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक सोबत जे खांडप्याचे आहेत आणि उद्या त्यांच्या माध्यमातून कॅम्प लावण्यात आलाय. जाऊया मैदानाकडे. 6 चेंडू 7ची गरज आहे. गोलंदाज अनिल, लाईन पाहावी लागेल, खराब, वाईड बॉल. धावा वाचवायच्या, धावा दिल्या जातात. एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 27 वरती. 6 बॉलमध्ये 6ची गरज, धावा वाचवायच्या, धावा दिल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, बॅटचा कडा लागलाय का, अपील 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 स्ट्रॉंग आहे, अपील स्ट्रॉंग आहे. बॉल बॅटला लागलाय का, अपील पाहिली
आणि अपिलामध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी वाटतोय. पण पंच दोन एकत्र येतील आमचे, सांगतील आमच्यापर्यंत की बाईटचा कडा लागलाय का, आणि आम्ही लगेचच डिसिजन तुमच्यापर्यंत आता आमचे मैन पंच पोचवतील. सुरेशजी जी घरात, आणि फलंदाज बाटचा कडा लागलाय जरूर, आणि इथे विकेटचं पतन होत आहे. OUT फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. फलंदाज नक्कीच बाद झाला. बॅटचा कडा लागलाय. समीकरण आता तुम्ही पाहता 5 चेंडू 6ची गरज, 5-6ची गरज. विजय बॅटिंगसाठी 8व्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो, एक केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का, आणि दुसरी धाव घेत असताना रन आउट. रन आउट. फलंदाज बाद. विजय इथे बाद झालाय, तो मात्र विजय विकेटचं पतन. चार चेंडू शिल्लक, धावा करायच्या आहेत त्या 5. 4 बॉल 5. 4 चेंडू 5ची गरज. 9व्या क्रमांकावरती मच्छिंद्र आला. डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. एखादा मोठा फटका मॅच क्लोजली नेईल. मॅच जिंकेल कोण असं वाटलं की गावदेवी भाटवड मॅच जिंकून जाईल, हे मंजूर नव्हतं ओमसाई पिसेला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहताय, इथे खूप चांगला बॉल आहे. पडल्यानंतर नक्कीच बॉल खाली राहिला का. व्हॉट अ मॅच. खूप चांगली मॅच तुम्ही पाहता. बॉल शिल्लक 3. 5ची गरज. मी सांगितलं लो स्कोरच्या मॅचेस कधी कधी नक्कीच शेवटच्या मोमेंटला जातात, आणि ही मॅच देखील तशाच रीतीनं गेली आहे. एकदा खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटली आहे. असं वाटलं की ही मॅच जिंकून जाईल गावदेवी भादवड, पण त्याच्यानंतर केलेली दमदार गोलंदाजी या मॅच मध्ये खूप काही सांगून जातीये. फटका चांगला उंच गेला. मिस्टामिंग. जेलची शक्यता. घडलं काय, आणि इथे घडलं काय, आणि नशीब बलवंत असताना मात्र नशिबाची साथ आहे. झेल झाला असता पुढे गेले, खूप पुढे गेले. सर्च कॅच होती. अशा चुका. कॅचेस विन द मॅच. एखादा तुम्हाला मात्र तुम्ही पाहताय एखादा झेल महागात पडू शकेल. काही घडलं इथे असं म्हटलं, तेलही गेलं, तूपही गेलं, राहिलंय काय, ढोंगार राहिला असं म्हटलं तर अल्पेश झेल होता. अल्पेश हा झेल घ्यायला हवा होता. गोलंदाज अनिल इथे मात्र जीवाचं राज करतोय. काय त्यानं गोलंदाजी केली, त्याला साथ नाहीये, आणि ही मॅच जिंकली असती ओम साई पिसेनं, पण क्रिकेट आहे. झेल सोडला. अजून देखील मॅच संपली नाहीये. बॉल शिल्लक असतील ते 2, आणि 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. झेल होता. काय घडलं. हा चेंडू डॉटवर, तर मग काय मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आणि हा चेंडू इथे तुम्ही पाहताय. डॉट बॉल. व्हॉट अ मॅच. हा चेंडू डॉट आलाय. समीकरण बनलंय 1 बॉल 1 ची गरज. कोण जिंकणार, गावदेवी भादवड की ओम साई पिसे. अल्पेश तुम्ही देखील पाहिलं असेल
तुम्ही देखील पाहिलं असेल एका बॉलमध्ये 6 निघताना पाहिल्यात एक बॉल कधी एक होत नाहीये का मॅच आली शेवटच्या क्षणाला कोण जिंकणार ही मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं टाळ्या वाजवायला काय जीएसटी लागत नाहीये मित्रांनो टाळ्या बिंदास वाजवा खेळ चांगला झाला जीएसटी लागली असती तर तुम्ही टाळ्या वाजवल्या नसत्या जीएसटी लागत नाहीये टाळ्या वाजवा सगळं कुठलाही असो खेळ धमकदार आहे दिलदार है आणि काय इथं मात्र चाललाय तुम्ही पाहताय दिमाग शांत हो तो निर्णय गलत नहीं होता और हौसले बुलंद हो तो सपने भी टूटते नाहीये आणि इथे झालंय काय असंच काहीतरी घडतंय सर्व सोडले चाललं जेल सोडला असं वाटलं 2 बॉल 1 होईल पण हे मंजूर नाही अनिलला 1 बॉल 1 ची गरज काय मॅच झाली आहे कोण जिंकणार ही मॅच पीसे की भादवडकर पीसे 1 चेंडू 1 ची गरज हृदयाचा धडधड वाढवलेला हा सामना प्रेशर ऑन द बॉलर प्रेशर ऑन द बॅटर प्रेशर ऑन द फिल्डर मनामध्ये धक धक धडकन कोण ही मॅच जिंकणार या मैदानावरती का मॅच आहे अशाच मॅचेस पैसा वसूल मॅच आहे आणि इथे मॅच जिंकणार कोण बघा मॅचची प्लीज मॅचची लिंक तोडू नका बघा प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या शेवटचा बॉल आहे मॅचची लिंक तोडू नका बघा लगेचच लावून घ्या मॅच पंच लक्षात घ्या लिंक तोडू नका मॅचची लगेचच लावून घ्या फिल्डिंग 1 चेंडू 1 धावेची गरज समोर तुम्ही पाहता मच्छिंद्रचा मात्र गावदेव भाडवरचा पूर्ण भवितव्य मच्छिंद्रवरती आणि ओम साई पीसेचा भवितव्य अनिलवरती एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया शेवटचा बॉल 1 बॉल 1 रन बॅक टू द बॉलर घडलं का इथे अशा रीतीनं सामना जिंकलाय गावदेवी भाडवड व्हॉट अ मॅच आणि काय मॅच रंगली असं वाटलं की मॅच शेवटच्या बॉल बॅक टू द बॉलर मॅच नक्कीच बॅक टू द बॉलर हा फटका होता थोडा नक्कीच बॉल हातातून निसटला आणि त्याच्यानंतर या मॅचमध्ये सर्व काही उलटफेर पाहायला भेटले कधी सामना गावदेवी भादवडच्या बाजूने गेला तर कधी सामना ओमसाई पिसेच्या बाजूने गेला पण लास्टच्या मोमेंटला सामना गावदेवी भादवड संघानं मॅच जिंकली आहे नक्कीच खूप चांगली मॅच झाली खूप चांगली मॅच काही हरकत नाही क्रिकेट मित्रांनो हर जीत तर होतच असते मात्र जिंकतो तो फक्त क्रिकेट आणि ओमसाई पिसे काही हरकत नाही खेळ चांगला केल्या चुका झाल्या चुका सुधारा आणि तुम्हाला देखील देऊयात पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चुका झाल्या चुकांना नक्की दुरुस्त करा पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि वेल डन गावदेवी भादवड सामना जिंकला असता संजयजी मात्र ते लक्षात घ्या झालेल्या चुका देखील सुधारणं खूप गरजेचं आहे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच देणार आहोत आम्ही नक्कीच नंतर मॅन ऑफ द मॅच देऊयात आणि